देशातील विश्वगुरु यांच्या विचारातून आपण बघता की न्यायालयातून गॅस काढण्याचा पूर्ण देशामध्ये प्रयोग चालू आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोदीजींच्या संकल्प आज ह्या आपण बघताय की या नाल्यावर आपण प्रयोग केला आणि आता बघितलात की गॅस या ठिकाणी पेटलेला आहे। संपूर्ण आता तुम्ही ह्या लोकांनी बघितलं की नाल्यामध्ये पाईप टाकल्यानंतर मोदीजींनी जसं देशाला सांगितलं आणि तिकडं पाईप टाकल्या ह्या ठिकाणी गॅस पेटलेला आहे। आपण बघता की पहिल्यांदा सांगितलं की नोटबंदीमध्ये देशातील काळा धन आपल्याला आणायचा आहे। लोकांच्या गरीब लोकांच्या अकाउंटवर 15-15 लाख टाकायचे ते देखील आलेले आहेत। नंतर सांगितलं की कोरोना काळामध्ये गॅस जो अनेक लोक ऑक्सिजनवर मरत होते त्यावेळेस देखील मोदींनी सांगितलं की ऑक्सिजन सगळ्याला मिळत आहे आणि सगळे लोक या ठिकाणी खोटं बोलत आहेत। त्यातील अनेक लोक त्या ठिकाणी देशामधले महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहरामध्ये दगावले गेलेले आहेत। आता देखील तुम्ही बघता की मोदीजी सांगतायत की देशामध्ये राज्यामध्ये गॅस कुठेही तुटत नाही आणि त्यांच्या संकल्पना आज बघताय की सगळे गॅस निर्मिती या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या जे विचारातून या ठिकाणी हे गॅस आता सक्सेसफुल झालेला आहे। मोदीजी हे देशाचे सक्सेसफुल जे किती लोकांना उल्लूमध्ये काढायचं हे खऱ्या अर्थानं मोदीजीकडनं शिकलं पाहिजे। लोकांना थाळी वाजवायला सांगितलं। अनेक हिरो नट नट्या बिग अमिताभ बच्चन देखील टाळ्या वाजवले। अनेक लोकांना दिवे लावायला लागले, मेणबत्त्या लावायला सांगितले आणि आता त्यांनी सांगतायत की राज्यामध्ये त्यांचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते सांगतायत की अजिबात कोण या ठिकाणी खोटं बोलायचं नाही, सगळीकडे सुरळीत चाललंय, गॅस सगळ्याला मिळू लागलाय। मग 2-2 किलोमीटर अंगा काय लोक उगं बाहेर पडतात का? पण आज राज्यात महाराष्ट्रात नाही अनेक राज्यामध्ये तुम्ही बघता की लोकांच्या गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत, तरी देखील ह्या राज्यकर्त्यांना डोळे उघडायला तयार नाहीत आणि फुल बोलायचं खोटं बोलायचं की राज्यामध्ये गॅस आहे, इकडे लोक मरीगा नाहीत, पण खोटं बोलायची एक हद्द असते। परवा बघितलं की सोलापूर शहरामध्ये राहुलजी गांधी फक्त चहा पिल्यामुळे आंदोलनमध्ये ज्यांची लायकी नसताना लोक त्या ठिकाणी राहुलजी गांधीवर टीका करतात। आपलं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे ह्या देशाचं, जे खोटं बोलणाऱ्या लोकांना देखील तुम्ही खांद्यावर घेता आणि जे माणूस लढतोय खरं बोलतोय अशा लोकांना ह्या ठिकाणी आंदोलन त्यांच्यामुळे होतंय। त्याकरता जे आंदोलन केले होते राहुलजी गांधींच्या विरोधात, आता आम्ही या ठिकाणी राहुलजी गांधींना काँग्रेस पक्षाच्या दूध अभिषेक या ठिकाणी घालणार आहे। आणि आपण बघताय की आज नागरिक परेशान झालेले आहेत। कोरोना काळामध्ये झाले, नोटाबंदी झाले, आता सिलेंडर गॅससाठी LPG या ठिकाणी गॅस मिळत नाही म्हणून लोक रस्त्यावर उतरले आहेत। काँग्रेस पक्ष कुणालाही गोरगरिबाच्या वाऱ्यावर सोडणार नाही। राहुलजी गांधी जे संघर्ष करतायत त्या संघर्षाच्या पाठीमागं आम्ही सर्वजण काँग्रेस पक्ष लोकांच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी रक्षणासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे।